शिवसेनेचे एकनाथ शिंदे घेतले, राष्ट्रवादीचे अजित पवार घेतले, काँग्रेसचे अशोक चव्हाण घेतले, तरी सुद्धा राज ठाकरे हे हवेत कशाला असा प्रश्न सातत्याने विचारला जातोय. म्हणजे खरं तर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे चारही पक्ष भाजपा बरोबर घेऊन आता ही लोकसभेची निवडणूक लढवली जात आहे. हे तीन पक्ष जे प्रमुख आहेत ते बरोबर असताना ज्या पक्षाचा एकही खासदार नाही, फक्त एक आमदार आहे, तरीही त्यांना बरोबर घेण्याचं नेमकं कारण काय? कारण एकच आहे, महाराष्ट्रामध्ये भाजपची ताकद कितीही वाढली तरीही ते एक हाती सत्ता कधीही मिळवू शकत नाहीत हे त्यांनी ओळखलेलं आहे. आणि त्याचबरोबर फोडाफोडीच्या राजकारणामध्ये पक्ष फोडण्यामुळे जनतेच्या मनामध्ये प्रचंड रोष आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या 30-40 वर्षामध्ये कुठल्याही एका पक्षाला एक हाती सत्ता मिळवता आलेली नाही, हे राजकारणातलं खरं वास्तव आहे. त्यामुळे यावेळेस ती मिळवता येणार नाही हेही त्यांना माहीत आहे. त्यातच उद्धव ठाकरे हे सातत्याने माझा बाप चोरला, शिवसेना फोडली, युतीमध्ये दगाफटका केला असं सांगून ते सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतायत. त्यांना बऱ्यापैकी सहानुभूतीही मिळत आहे. ती सहानुभूती मिळू नये व ठाकरे या जादुई आडनावाची सहानुभूती ही भाजपाकडे वळावी आणि म्हणून राज ठाकरे हे भाजपाला हवे आहेत. खरं तर राज ठाकरेंना उघडपणे भाजप बरोबर घेणं काहीही गरजेचं नव्हतं, पण तसेही राज ठाकरे हे सरकार बरोबर आहेत. म्हणजे राज ठाकरे गेले 2 वर्ष ही सरकारशी त्यांचं जे काही साटेलोट आहे ते सगळ्यांच्या नजरेत आलेलं आहे, ते काही लपून राहिलेलं नाही. आणि तरीही ठाकरे हे नाव कॅश करण्यासाठी त्यांना आता थेट बरोबर घेतलं जातं. म्हणजे छुप्या पद्धतीने पाठिंबा घेण्यापेक्षा थेट ठाकरे हे आडनाव आता जनतेमध्ये मतदारांपर्यंत पोहोचवलं जाणार आहे. म्हणजे आता शिंदे, चव्हाण, पवार, ठाकरे हे चारही नेते भाजपाला 45चा जादुई आकडा पार करून देतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. खरं तर भाजपाच्या जो मूळ चेहरा सांगितला जात होता तो मूळ चेहरा या पक्षांच्या भाऊगर्दीत हरवला गेलेला आहे. राज ठाकरे आता घेतल्याने खरं तर राज ठाकरे यांना घेण्याचं एकमेव कारण होतं ते कारण म्हणजे ठाकरे हे आडनाव हा ब्रँड आहे. महाराष्ट्रामध्ये ठाकरे या आडनावाला एक वेगळं वळय आहे आणि ते वलय कॅश करण्यासाठी, उद्धव ठाकरेंना शह देण्यासाठी आणि त्यांचाच भाऊ पक्षामध्ये येतोय हे सांगून ती मुलूक मैदानी तोफ जी विरोधात गेली असती कदाचित ती आपल्या बरोबर ठेवण्यासाठी हा सगळा अट्टाहास आहे. त्याचा किती फायदा भाजपला होतोय हे येणाऱ्या निवडणुकीत कळेल.